अनेक दिवसांच्या चर्चेनंतर शेवटी मी भाजपात प्रवेश करणार असं खुद्द एकनाथ खडसेंनी सांगितलंय। भारतीय जनता पार्टीमध्ये मी घर वापसी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। भाजप पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया देताना 15 दिवसात दिल्लीत भाजपात प्रवेश करणार असं म्हटलं आणि चर्चा खऱ्या ठरल्या। आणि येत्या काही दिवसामध्ये दिल्लीमध्ये माझा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल। 21 ऑक्टोबर 2020 रोजी एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली होती। पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज होऊन आपण पक्ष सोडत असल्याचं सांगितलं आणि भाजपाला सोड चिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। हा तर झाला इतिहास। आता खडसेंची घर वापसी होणार आहे। आता बघूया जळगावमध्ये खडसेंची ताकद नेमकी किती आहे। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाने भाजपाला नेमका काय फायदा होणार आहे, यात सगळ्यात महत्त्वाचं आहे एकनाथ खडसेंच्या राजकीय जीवनातील महत्त्वाचे टप्पे। ते टप्पे नेमके काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। एकनाथ खडसेंच्या राजकीय जीवनातील महत्त्वाचे टप्पे। 1988 कोथळी गावचे सरपंच, 1989 मुक्ताईनगरचे आमदार, 1997 भारतीय जनता पक्ष शिवसेना सरकारमध्ये पाटबंधारे मंत्री, 2009 विरोधी पक्षनेतेपदी निवड, 2014 भाजप सरकारमध्ये महसूल मंत्री, कृषी मंत्री, अल्पसंख्याक मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री, 2016 महसूल मंत्री पदावरून राजीनामा, 2020 भारतीय जनता पार्टी सोडली, 2020 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश, 2022 विधान परिषद सदस्य। एकनाथ खडसेंच्या या राजकीय जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांवर जर नजर टाकली तर एकूणच मतदारसंघातली त्यांची ताकद काय असेल याचा अंदाज येतो। उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्याचे दोन्ही खासदार भाजपचे आहेत। जळगावातून उन्मेष पाटील जे की आता ठाकरे गटात गेलेत हा भाग वेगळा, आणि दुसरा खासदार रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे। पण भाजपच्या याच यशामागे एकनाथ खडसेंचंही योगदान राहिलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण ज्यावेळी जळगावात भाजपाचं काही स्थान नव्हतं त्यावेळी भाजपला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम एकनाथ खडसेंनी केलं। त्यामुळे एकनाथ खडसे जळगाव जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित नाव आहे। एकनाथ खडसेंचा भाजपच्या पक्षबांधणीत मोठा वाटा आहे। बरं, 2009 ते 2014 दरम्यान एकनाथ खडसे राज्याचे विरोधी पक्षनेते होते। त्यामुळे 2014 साली त्यांचंच नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होतं। पण इथे फडणवीसांनी बाजी मारली आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर खडसे राज्याचे महसूल मंत्री झाले। एकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्रातील मोठं नेतृत्व आहे। गोपीनाथ मुंडेंनंतर राज्यातील ओबीसी समाजाचा एक राज्यव्यापी चेहरा म्हणून एकनाथ खडसेंकडे पाहिलं जातं। यापूर्वी खडसे भाजपात असताना त्यांचा दूध संघ, जिल्हा बँक आणि बाजार समिती, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा यावर चांगलाच प्रभाव होता। त्यांची पत्नी मंदा खडसे या दूध संघाच्या माजी अध्यक्षा होत्या, तर त्यांची मुलगी रोहिणी खडसे या जिल्हा बँकेत माजी अध्यक्षा होत्या। मात्र खडसेंनी भाजपाला सोडलं आणि खडसेंना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगलीच किंमत मोजावी लागली। हातातून दूध संघही गेला होता आणि जिल्हा बँकही। इतकंच काय तर त्यांना ग्रामपंचायतही टिकवता आली नव्हती। त्यामुळे आता खडसे भाजपात जर आले तर खडसेंचे अच्छे दिन येण्याची शक्यता आहे असा टोलाही विरोधक लगावतायत। एकनाथ खडसे यांनी मी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे त्यांचा भाजपात येऊन फायदा काय असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा भाजपात आले तर त्यांचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता आहे असंही राजकीय तज्ज्ञांचं मत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।